पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। बारामतीतील तांदूळवाडी इथं एलसी कंपनी लेक परिसरात तरुणावर कोयत्यानं वार करून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून 3,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दिनांक 26 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 8:40 सुमारास तांदूळवाडी विमानतळ रोड लगत असलेल्या एलसी कंपनी लेक येथील मोकळ्या जागेत फिर्यादी संतोष रायणवार, बदललेलं नाव आहे, मूळ राहणार नागपूर, वय वर्ष 26, हल्ली बारामती, हे त्यांच्या मैत्रिणीसोबत बसले होते। त्यावेळी तोंडाला मास्क व रुमाल बांधलेल्या तिघा इसमांनी त्यांच्या जवळ एक लोखंडी सत्तूर कोयत्याचा धाक दाखवून पैशाची मागणी केली। विरोध केल्यावर एका आरोपीनं फिर्यादीच्या डाव्या पायावर वार करून जखमी केले। त्यानंतर आरोपींनी सोन्याची सुमारे 21 ग्रॅम वजनाची चेन किंमत 3 लाख रुपये, चांदीची अंगठी 5,000 रुपये, चांदीची चेन 15,000 रुपये आणि आणखी एक चांदीची अंगठी 2,000 रुपये व 2,000 रुपये रोख असे एकूण 3,24,000 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीनं काढून घेतला। परत इकडं यायचं नाही अशी धमकी देत तिथून पसार झाले। या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाणे इथं BNS कलम 309-6-35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोपनीय माहितीवरून तपासादरम्यान प्रसाद गणपत भोसले, वय वर्ष 24, धैर्यशील प्रशांत आगवणे, वय वर्ष 19 व कृष्णा नाना गाडेकर, वय वर्ष 21, सर्व राहणार तांदूळवाडी, तालुका बारामती यांना 28 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली। न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 3,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार, जितेंद्र शिंदे, राजू बने व पथकानं केली। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।